नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा विषय जिल्हा परिषदचा आहे. नुकतंच जे काही 21 तारखेला खोपोली आणि कर्जतचा जो काही निकाल लागला नगरपालिकेचा, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही शिंदे गटासोबत होती. खोपोलीमध्ये यश मिळालं, परंतु कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीला अपयश आलेलं आहे. कर्जतच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड अर्थात सुरेश लाड यांच्या सुनबाई यांचा मोठ्या मताने पराभव झाला. म्हणजे जो लीड जो आहे तो एक मोठा लीड, मोठ्या मताच्या फरकाने त्यांचा पराभव झालाय. आता झाले काय माहिती का, खोपोली जरी आली असली तरी कर्जत मात्र गेले. खोपोलीमध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीची शिवसेना शिंदे गटाला मोठी मदत मिळाली आणि त्यांचा विजय सुकर झाला. परंतु कर्जतला म्हणावं तशी मदत जी काय सुरेश लाड यांना अपेक्षित होती किंवा भारतीय जनता पार्टीला अपेक्षित होती तशी काय मदत झालेली मला तरी दिसत नाही. आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या कार्यकर्त्यांना देखील दिसत नाही. ह्या 21 तारखेच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आता आत्मचिंतन करते की आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपण शिंदे गटासोबत का जावं. ही लिटमस टेस्ट होती. हा एक सॅम्पल होता आणि ह्या लिटमस टेस्टमध्ये भारतीय जनता पार्टीला आज अपयश आलेलं आहे. बरं, हे एकीकडं कर्जत त्यांनी घेतली, भारतीय जनता पार्टीने खोपोली शिंदे गटाला दिली. शिंदे गटाला तर यश आलं, परंतु भाजपला देखील यश यायला हवं होतं. परंतु हे यश न आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सुरुवातीपासून सांगत होता की आपल्याला राष्ट्रवादीसोबत जाऊया, शिंदे गटासोबत आपल्याला युती करायला नको. ही भूमिका पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत आणि निवडणूक प्रमुख जे प्रशांत ठाकूर होते यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी खोपोलीमध्ये देखील पत्र दिलं होतं की आपण राष्ट्रवादीसोबत जाऊया. परंतु आमदार महेंद्र थोरवे यांनी ह्या सगळ्या गोष्टी बरोबर हेरल्या आणि नेमकं खोपोलीमध्ये जर भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत नसेल तर मात्र कुलदीपक शिंदे यांना ही निवडणूक जड जाऊ शकते याचा अंदाज आमदारांनी घेतला होता. त्या अनुषंगाने त्यांनी बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि कर्जत हे सुरेश लाड यांना देऊन टाकली आणि खोपोली आपल्या ताब्यात घेतली. जिथं आमदारांना मोठी शक्यता होती तिथं आपण यश मिळू शकतो, कर्जतमध्ये तो आपल्याला अवघड जाईल, म्हणून आमदारांनी बरोबर धनुष्यबाण खोपोलीत घेतला आणि कमळ कर्जतला आपल्या होमग्राऊंडला देऊन टाकलं. आणि जो व्हायचा जी चर्चा होती इतके दिवस सुरुवातीपासून निवडणूक लागल्यापासून की सुरेश लाड यांनी का ही एवढी मोठी रिस्क घेतली. अर्थात त्यांना पक्षाच्या वरिष्ठांनी ही गळ घातली. भाऊंची देखील इच्छा नव्हती ही निवडणूक लढायची, परंतु शेवटी वरिष्ठांनी गळ घातली आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि ते लढले. पण ठीक आहे, लढले तर लढले, यश तर मिळायला हवं होतं. तसा प्रचार देखील केला होता. सगळं कुठेच कमी पडले नव्हते. मग कुठे कमी न पडता जर आपल्याला अपयश येत असेल तर याचा आत्मचिंतन तात्काळ भाजपने केलेलं आहे. आणि माझी अशी माहिती आहे की आता भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्यांची अशी ठाम भूमिका आहे, निर्धार आहे की आगामी होऊ घातलेल्या ज्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागणार ज्या आहेत ह्या निवडणुकीमध्ये आता आपल्याला शिंदे गटासोबत जायला नको. केवळ आपला वापर होतोय, केवळ आपल्या मताने ह्यांचा फायदा होतो शिंदे गटाचा, परंतु आपल्या पदात काही फार मोठा काय पडत नाही. हे वास्तव चित्र भाजपच्या सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं नाही. आता मात्र होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्यास उत्सुक आहे. परंतु वो बुलाती है मगर जाने का नाही, अशी सगळी अवस्था भाजपच्या गोटामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आहे. किती जरी गळ घातली, किती जरी पक्षाने वरिष्ठांनी सांगितलं तरी आता मात्र ठाम राहायचं. कारण पुन्हा एकदा जर भाजप यांच्यासोबत फरफटत केली तर मग भाजपच्या वाट्याला काय येणार. एक तर आधीच कर्जत सारखा महत्वाचा शहर भारतीय जनता पार्टीच्या हातून गेलेला आहे.
कधी नव्हे ते सुरेश लाड यांच्या मुलीचा पराभव झाला, सुरेश लाडांचा पराभव झाला आणि त्यांच्या सुनबाईंचा देखील पराभव झाला. लाडांच्या नशिबात ही पराभवाची ही तिसरी हॅट्रिक म्हणावं लागेल. हा जर निकाल सुरेश लाड यांच्या बाजूने लागला असता, त्याच्या सुनबाईंचा विजय झाला असता, तर सुरेश लाड हा एक ब्रँड आहे आणि हा ब्रँड खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीनंतर एक एस्टॅब्लिश झाला असता. परंतु लाड भाऊंचं एकूणच राजकारण बघता त्यांच्या संयमाचा किंवा त्यांच्या शांतपणेचा किंवा त्यांच्या एकूणच राजकारणाच्या एक नरमाईच्या भूमिकेचा कोणीतरी फायदा घेतोय का, अशी मोठी चर्चा सुरू आहे. लाडांचं राजकारण हे आक्रमक नाहीये की अगदी कायमस्वरूपी शांत संयमी, परंतु मग लाड साहेबांना ह्या वयात देखील अशा प्रकारचा पराभव आपल्या घरात बघावा लागत असेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. इच्छा नसताना देखील त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घरात आपल्या उमेदवारी घेतली, पक्षाने सांगितली म्हणून घेतली, पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले म्हणून घेतली, शिंदेगड आपल्यासोबत ताकदीने उभा राहील ह्या अनुषंगाने घेतली. मग गडबड झाली कुठे? पलीकडे जर बघायला गेलं तर सुधाकर शेटघारे आणि नितीन सावंत हे का फार मोठे लाडान किंवा आमदार महेश थोरे यांच्यापेक्षा हे कोण काय फार मोठे आमदार खासदार किंवा फार मोठे दिग्गज नाहीयेत. मग हे दोन नवीन चेहरे जर यश मिळवतात तर लाडांसारखा दिग्गज माणूस, ज्येष्ठ अनुभवी माणूस तर आपल्या पराभव तो सहन करतो. तर हे आत्मचिंतन आता भाजपने करण्याची वेळ आलेली आहे, त्यांनी केलेलं आहे. कारण इतर लोक देखील भाजपचे पडलेले आहेत. मग म्हणून तर म्हटलं की आगामी होऊ घातल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आता शिंदे गटासोबत पुन्हा एकदा फरफडत जाणार का? तर तशी परिस्थिती मला काय दिसत नाहीये. राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी आता उत्सुक आहे. कर्जतमध्ये देखील म्हणजे माझी माहिती काय, आणि हे भाऊ घारे म्हणजे सुधाकर शेठ घारे यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या शीर्षस्थ नेतृत्वाला निवडणुकीच्या दरम्यान पूर्वीच आपण एकत्र येऊया असं पत्र दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आपण एकत्र येऊया, आपण एकत्र लढूया असं पत्र दिलं होतं. परंतु त्या पत्राला केराची टोपली दाखवण्याचे काम पनवेलच्या नेतृत्वाने केलं आणि युती काय भेटली नाही. पण आता मात्र ताक फुंकून देखील पिला पाहिजे अशी भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची, नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची मनोमन इच्छा झालेली आहे. त्याच्यामुळे शिंदे गटाला जरी खोपोलीमध्ये यश मिळालं असेल तरी खालापूर तालुक्यात मात्र आगामी होऊ घातल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपची मदत मिळेल का, याच्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. आणि ही नक्की मदत जर भाजपची जर साथ शिंदे गट शिवसेना मिळेल नाही तर मात्र शिंदे गट हा एकाएकी पडेल अशी परिस्थिती आहे. ऑलरेडी त्यांच्याकडे उमेदवार नाहीयेत. त्यांची मी रोज म्हणतो त्यांची भिस्त नरेश पाटलांवर. आता नरेश पाटील भाजपचे आहेत. पलीकडचे सावळी जिल्हा परिषद मध्ये ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर त्यांची भिस्त. ज्ञानेश्वर गायकवाड हे नेमक्या कुठल्या पक्षात आहेत याचा शोध सगळ्यांनी घ्या आता एकदा, मग कळेल. आणि त्यांनी एकदा सांगावं मी कुठल्या पक्षात आहे ते. परंतु तो मुद्दा वेगळा आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आता सजग झाली आहे. शेवटी भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे, प्रोटोकॉलचा पक्ष आहे. नरेश पाटील यांनी जे काय ह्या अनुषंगाने जो काय आपल्या घरातला उमेदवार लढवण्यासाठी ज्यांनी काय तो काय प्रचार सुरू केला आहे ते शिंदे गटाच्या नेत्यांसोबत जे काय फिरतात, जे व्हिडिओ येतात, जे फोटो येतात याची दखल भाजपने देखील घेतलेली आहे. नरेश पाटील एकेकाळी शिवसेनेमध्ये होते, मध्य काळात ते राष्ट्रवादीत गेले, भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्यांदाच गेले. त्यांना अजून भारतीय जनता पार्टीचा फार मोठा अनुभव यायचा आहे. भाजप इतकी सोपी नाहीये आणि भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता यालाही प्रचंड किंमत आहे. नरेश पाटलांना भाजप सोडायला अजून वेळ लागेल. त्यांना शिकणं गरजेचं आहे. भाजप काय आहे ती हा सल्ला नाहीये, तर त्यांना भाजप कळायला अजून वेळ लागेल. ह्या सगळ्या गोष्टी भाजप बारकाईने त्यांच्यावर परीक्षण करतंय. नरेश पाटील काय करतात ते. माझी अशी माहिती आहे की त्यांनी जे काय करतात ते भाजपच्या कार्यकर्त्याला बिलकुल आवडत नाही.
शिंदे गटासोबत जो काय घरोबा त्यांनी सुरू केलाय हा त्यांना काय भाजपच्या मूळ भाजपचा तो कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, त्याला काय आवडत नाही. परंतु तो देखील आपण स्वतःचा व्हिडिओ करतोय. परंतु कर्जतच्या निकालानंतर आता मात्र भारतीय जनता पार्टी शिंदे गटासोबत जाण्यास उत्सुक नाहीये, हीच खरी बातमी आहे. मग जर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी सोबत गेली तर काय चित्र होईल? चित्र हेच होऊ शकतं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील फायदा होऊ शकतो आणि भारतीय जनता पार्टीचा देखील फायदा होऊ शकतो, जो शिंदे गटासोबत जाऊन सुद्धा कर्जतमध्ये झाला नाही. पराभव झाला, पराभव कर्जतमध्ये. आणि साधा सुद्धा पराभव नाही, तगडा पराभव झाला. लाडसाहेब सारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ या माणसांनी आणि सगळ्या त्यांच्या भाजपच्या नव्या जुन्या सगळ्याच नेत्यांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे. ते नक्की करतात, तो त्यांनी करावा आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपल्या पक्षाला कुठे जाऊन मार्जिन मिळू शकतो याचा सारासार ते विचार नक्कीच करतील. ती भाजप आहे म्हणून म्हटलं ती भाजप आहे, परंतु मग कोणतरी एक जिल्ह्याचं नेतृत्व का हे सगळं लागतो याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. पण आता मात्र त्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत, कारण एकदा ठेस लागलेली आहे, पुन्हा भाजप ठेस लावून घेणार नाही, एवढं मात्र खरं आहे. तोपर्यंत थांबूया आपण, काय होतं बघूया. मग भाजप कोणासोबत जातोय, मग नेमकं कोणाच्या अडचणी वाढतील, म्हणून मी नरेश पाटील ह्यात घेतलं. नरेश पाटील जे घाई करतात ना, घाई ती त्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या माणसाला जर ह्या सगळ्या गोष्टी कळत नसतील, दुर्दैव आहे, दुर्दैव. आणि मग फक्त म्हणायचं नरेश पाटील हुशार राजकारणी आहेत. खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे, बिलकुल खोटं आहे. दिसेल तुम्हाला, मी आगामी काळात सगळं विश्लेषण करणार आहे, कसं खोटं आहे ते सांगतो तुम्हाला नंतर. थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.